नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूची पद्मश्री 2026साठी निवड झालेली आहे? मित्रांनो, तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ देत आहे. तुमचे उत्तर नक्की कमेंट करा आणि आतापर्यंत तुमचे 30 पैकी किती प्रश्न करेक्ट येतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे रोहित शर्मा यांना या क्रिकेटपटूंना पद्मश्री पुरस्कार 2026ने निवड झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे. क्रमांक 2 आहे, भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी ओडिसा राज्यामध्ये. भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे चिल्का सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी माधव जुलियन. माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव माधव जुलियन आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताचे राष्ट्रगीत जनगण मन कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे लिहिलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेची रचना कोणत्या समितीने तयार केलेली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी मसुदा समिती. भारतीय राज्यघटनेची रचना ही मसुदा समितीने तयार केली. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 7, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मुंबई शहर. मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 8, कृष्णा व भीमा नदीच्या खोरी कोणता पर्वत रांगा वेगळी झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन आहे शंभू महादेव. कृष्णा व भीमा नदीच्या खोऱ्यात शंभू महादेव हे पर्वत रांगा वेगळी झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, चंपारण्य शेतकऱ्यासाठी लढा कशाचे संदर्भित होता? चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाच्या संदर्भात होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी नीळ उत्पादन. चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा नीळ उत्पादनासाठी होता. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी राजश्री शाहू सागर हे नाव आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 11, सर्वात जास्त आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वात जास्त आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी जमात आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देत असतो? सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए पंचायत समितीचे सभापती यांना सरपंच आपला राजीनामा देत असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 26 जिल्हे होते आणि आता सध्या 36 जिल्हे आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 14, पंचवार्षिक योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1951 मध्ये पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे भारतामुळे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15, व्हिटॅमिन के चे मुख्य कार्य काय आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, रक्तस्राव थांबवणे. विटॅमिन केचे मुख्य कार्य हे रक्तस्रावने थांबवणे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिले अणुवीज प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, तारापूर, महाराष्ट्रामध्ये आहे. भारतातील पहिले अणुवीज प्रकल्प हे तारापूरमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 17, मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 18, विद्युत प्रतिरोधकाचे SI एकक काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ओहम. विद्युत प्रतिरोधकाचे SI एकक हे ओहम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या धातूला चाकूने कापता येतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सोडियम. सोडियम हा धातू चाकूने कापता येतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21, मुंबई प्रांतात सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, लोकमान्य टिळकांनी केली होती. मुंबई प्रांतात सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली होती, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22, दिल्ली सरकारने किती नवीन आयुष्यमान आरोग्याचे मंदिराचे उद्घाटन केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 81 एवढे आयुष्यमान मंदिर उद्घाटन केलेले आहे दिल्ली सरकारने. प्रश्न क्रमांक 23, भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, आर्यभट्ट हा भारताचा सर्वात पहिला उपग्रह आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, नाशिकमध्ये कुंभमेळा किती वर्षांनी भरतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 12 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 25, उज्ज्वला योजना कधी चालू झालेली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1 मे 2016 मध्ये उज्ज्वला योजना ही चालू केलेली होती, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 26, सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, CP राधाकृष्ण हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, थॉमस. इलेक्ट्रॉनचा शोध हा थॉमस यांनी लावला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातील पहिले दैनिक वृत्तपत्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ज्ञानप्रकाश हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30, भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण होत्या? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, मीरा कुमार. मीरा कुमार हे भारताचे पहिले महिला लोकसभापती होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे.